वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हू डेव्हलप अन्वय NGS सिस्टीम? अन्वय NGS प्रणाली कोणी विकसित केली आहे? द आन्सर इज CDAC. उत्तर आहे CDAC. फुल फॉर्म ऑफ CDAC इज सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. CDACचे पूर्ण रूप आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. CDAC, Center for Development of Advanced Computing, is the premier R&D organization of the Ministry of Electronics and Information Technology for carrying out R&D in IT, electronics and associated areas. NGS means Next Generation Sequencing. NGS चे पूर्ण रूप आहे Next Generation Sequencing. Next Generation Sequencing machines are producing large quantities of various kinds of data in a very short time. This sequence data needs to be processed and analyzed at a rapid rate in order to generate valuable knowledge about various biological organisms. Therefore, there is an urgent need to develop a highly automated workflow-based tool for the analysis of this large volume of NGS data. We have developed Anvay NGS as an automated software suite dedicated for the analysis of NGS data. म्हणजे CDAC म्हणते की CDACनी अन्वय NGS नावाचं एक ऑटोमेटेड सॉफ्टवेअर सूट तयार केलं आहे जे NGS डेटा म्हणजे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग डेटाला काय करेल, पूर्णपणे ॲनालाइज करेल. अन्वय NGS इज अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन कन्सिस्टिंग ऑफ ॲन इंटरफेस to bioinformatics tools and databases in a workflow environment to execute the set of analysis tools in a series or in parallel. Anvay NGS provides a set of 7 predefined workflows for frequently used NGS analysis. तर अन्वय NGS ही जी प्रणाली आहे, सिस्टीम आहे, ती CDACने डेव्हलप केलेली आहे. ते एक सॉफ्टवेअर ऑटोमेटेड सूट आहे ज्याने नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग याचं ॲनालिसिस करता येईल. पुढचा प्रश्न आहे, नो कॉन्फिडन्स मोशन कॅन बी इंट्रोड्यूस इन. अविश्वासदर्शक ठराव रिकामी जागामध्ये मांडण्यात येतो. द आन्सर इज लोकसभा. उत्तर आहे लोकसभा. नो कॉन्फिडन्स मोशन इज अ मोशन विच इज इंट्रोड्यूस अगेन्स्ट द रुलिंग गव्हर्नमेंट in the elected house, that is Lok Sabha or Vidhan Sabha, and not in the upper house, that is Rajya Sabha or Vidhan Parishad. It is a special power vested in the hand opposition. अविश्वासदर्शक ठराव जो आहे तो लोकसभा किंवा विधानसभा जे इलेक्टेड हाऊस असतात त्यामध्ये मांडण्यात येतो. हा सत्ताधाऱ्यांविरुद्ध मांडण्यात येतो. तो अप्पर हाऊस म्हणजे वरिष्ठ सभागृह जसं की राज्यसभा किंवा विधान परिषद यामध्ये मांडल्या जात नाही. इट इज अ स्पेशल पॉवर वेस्टेड इन द हँड अपोजिशन. विरोधी पक्षांकडे असलेली हे एक प्रकारची शक्ती आहे. प्रोसेस फॉर नो कॉन्फिडन्स मोशन. अविश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया काय असते ते आता आपण बघूया. अ रिक्वायरमेंट फॉर द इंट्रोडक्शन ऑफ नो कॉन्फिडन्स मोशन is given to the Speaker of the House, which is to be supported by minimum of 50 members. कमीत कमी 50 सदस्यांनी हा नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अविश्वासदर्शक ठराव हा स्पीकर म्हणजे लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला पाहिजे. कमीत कमी 50 सदस्यांनी. द स्पीकर विल गिव्ह time within the next 10 days for discussion on the motion in the house. The speaker म्हणजे सभापती लोकसभा अध्यक्ष काय करतील, पुढच्या 10 दिवसात या अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा करण्यासाठी पुढचे 10 दिवस त्यांना देतील. आफ्टर द डिस्कशन द वोटिंग टेक्स प्लेस. चर्चा झाल्यानंतर यावर मतदान घेण्यात येतं. इफ द नो कॉन्फिडन्स मोशन इज पास्ड इन द हाऊस, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मस्ट रिझाईन ॲज दे हॅव लॉस्ट मेजॉरिटी इन द हाऊस. जर अविश्वासदर्शक ठराव हा लोकसभेमध्ये किंवा राज्यांचा विचार केला तर विधानसभेमध्ये जर पास झाला तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळाला मस्ट रिझाईन म्हणजे राजीनामा द्यावाच लागतो.
कारण ते आता मेजॉरिटी हाऊसमध्ये दाखवत नाहीत, कारण त्यांच्याकडे आता ज्या सदनामध्ये ते बसतात लोकसभा किंवा विधानसभा त्यामध्ये त्यांच्याकडे बहुमत राहिलेलं नाही, असा अविश्वासदर्शक ठरावाचा अर्थ होतो. विच इज द मास्कॉट ऑफ पेन्स टायगर रिझर्व. पेन्स व्याघ्र प्रकल्पाचा शुभंकर कोणता आहे? आपण शुभंकर बघूया. पहिल्यांदा इथे फोटो मी दिलाय. हा आहे विंग ब्रँड ॲम्बॅसिडर. हा आहे विंग ब्रँड ॲम्बॅसिडर पेन्स व्याघ्र प्रकल्पाचा मास्कॉट, ज्याचं नाव आहे होरी. मास्कॉट वॉज रिलीज इन द मुंबई रिसेंटली बाय फॉरेस्ट मिनिस्टर सुधीर मुनगंटीवार टू बी यूज्ड टू क्रिएटिंग अवेअरनेस ऑन मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट फॉरेस्ट प्रोटेक्शन. PTR means Penns Tiger Reserve plans to publish comic strips using Hori as the main character. Malabar Pied Hornbill is a resident breeder in Penns. याचं दुसरं नाव मलबार पायड हॉर्नबिल सुद्धा आहे. त्याला मराठीमध्ये धनेशसुद्धा म्हणतात. देअर डिस्टिंक्ट कॉल्स लार्ज बीक्स, त्याची लांब चोच आहे, युनिक कोटशिप, रिच्युअल्स अँड स्ट्रिकिंगली कलर्स मेक हॉर्नबिल्स अ बर्ड वॉचर्स डिलाईट. एक प्रकारे पक्षी मित्रांसाठी ही पर्वणी आहे या पक्ष्याला बघण्याची. आता बघूया प्रश्न. विच इज द मास्कॉट ऑफ पेन्स टायगर रिझर्व. पेन्स व्याघ्र प्रकल्पाचा शुभंकर कोणता आहे? होरी, अ मलबार पायड हॉर्नबिल, हॅज बीन अनवेल्ड ॲज अ मॅस्कॉट ऑफ द पेन्स टायगर रिझर्व, PTR, महाराष्ट्र. द ब्युटिफुल बर्ड इज कॉल्ड धनेश इन मराठी and Dhan Chidiya by local tribals. The PTR management has named the mascot Hori. पेन्स व्याघ्र प्रकल्पाचा शुभंकर हा होरी आहे. त्याला मलबार पायड हॉर्नबिल सुद्धा म्हणतात. याचं अनावरण आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच केले. या सुंदर पक्ष्याला मराठीमध्ये धनेशसुद्धा म्हणतात आणि ज्या तिथल्या लोकल ट्रायबल्स आहेत, ज्या स्थानिक जमाती आहेत, त्या या पक्षाला धनचिडिया असं सुद्धा म्हणतात. तर पेन्स टायगर रिझर्वने म्हणजे पेन्स व्याघ्र प्रकल्पाने त्याला होरी असं नाव दिलं आहे. पेन्स व्याघ्र प्रकल्पाचा शुभंकर म्हणजे मास्कॉट आहे होरी. पुढचा प्रश्न आहे. विच विल बी द फर्स्ट टुरिझम तालुका इन पुणे डिस्ट्रिक्ट. पुणे जिल्ह्यातील पहिला पर्यटन तालुका कोणता होणार आहे? उत्तर आहे जुन्नर, धानसरी जुन्नर. पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका होणार आहे. जुन्नर विल बी द फर्स्ट टुरिझम तालुका इन पुणे डिस्ट्रिक्ट. आता जुन्नरबद्दल आणखी एक माहिती बघूया. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आंबेगव्हाण गावाजवळ बिबट्या सफारीची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. जुन्नरमध्ये 58,585 हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनात बिबट्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हाऊ लिम्फॅटिक फिलॅरिसिस एलिफंटॅसिस कॉज. हत्तीपाय आजार कोणत्या जातीच्या डासापासून होतो किंवा हत्तीपाय आजार कशामुळे होतो? दान्सरीज क्युलेस मॉस्किटो. उत्तर आहे क्युलेस मॉस्किटो, क्युलेस डास. क्युलेस प्रजातीचे डास हत्ती रोगासाठी कारणीभूत बुचेरिया बॅनक्रॉफ्टिया या परजीवी जंतूचे वाहक असतात. हा परजीवी वाहक डास मनुष्याला चावल्यानंतर हत्ती रोगाचे जंतू माणसाच्या शरीरात सोडतो. माणसाच्या शरीरात हे जंतू चावलेल्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. तसं पाहिलं तर वेगवेगळे प्रकारचे डास जे आहेत हे फिलॅरिसिस किंवा एल्फेंटियासिस म्हणजे हत्तीरोग या आजारासाठी कारणीभूत असतात. परंतु मुख्यतः महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली हे जे जिल्हे आहेत, भंडारा, इकडे भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्यामुळे तिथे त्या घाण पाण्यामध्ये क्युलेस प्रजातीचे डास म्हणजे मच्छर मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि ते या हत्ती रोगाचं कारण ठरतात. लिम्फॅटिक फिलॅरिसिस इज कॉज्ड बाय इन्फेक्शन विथ पॅरासाइट्स क्लासिफाईड ॲज नेमॅटोड्स
that is roundworms of the family Filariidae. There are 3 types of thread-like filarial worms: Wucheria bancrofti, which is responsible for 90% of the cases. हा Wucheria bancrofti नावाचा जो पॅरासाइट आहे, हा जंतू आहे, हा 90% हत्तीपाय रोगाचं कारण ठरतो. त्यानंतर दुसरा आहे ब्रुगिया मलाई, विच इज कॉजेस द मोस्ट ऑफ द रिमेंडर ऑफ द केसेस. उरलेल्या केसेस जो आहे तो ब्रुगिया मलाई नावाचा जंतू जो आहे तो त्याला हत्तीपाय रोगाला कारणीभूत ठरतो. पुढचा प्रश्न आहे विच इज द फर्स्ट हनी विलेज इन इंडिया. अलीकडेच महाराष्ट्र राज्य शासनाने मधाचे गाव ही जी योजना आहे ही विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला. भारतातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? द आन्सर इज मांगर. उत्तर आहे मांगर. मांगर विलेज लोकेटेड अबाउट 10 किलोमीटर फ्रॉम साताराज महाबळेश्वर was tagged as the country's first honey village, last made to promote beekeeping. Besides helping ecology, beekeeping has put this tiny village on the state tourism map and has also helped its residents earn a steady income. तसं पाहिलं तर 2 वर्षापूर्वीचा हा मधाचं गाव जे आहे हे 2 वर्षापूर्वीच डिक्लेअर करण्यात आले 2022 मध्ये. परंतु या योजनेचा विस्तार केल्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. तर मांगर नावाचं जे गाव आहे ते साताऱ्याच्या महाबळेश्वरपासनं 10 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे महाबळेश्वर तालुक्यामध्ये हे मांगर गाव आहे. जिल्हा आहे सातारा. हे भारतातलं देशातलं पहिलं मधाचं गाव हे डिक्लेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे काय होईल की जे मधमाशा आहेत त्यांचं जतन करता येईल, त्यापासून आपल्याला मध मिळवता येईल, इकॉलॉजी चांगली राहील आणि हे जे गाव आहे हे राज्याच्या आणि भारताच्या टुरिझम मॅपवर म्हणजे पर्यटन नकाशावर येईल आणि तिथल्या रहिवाशांना काही अर्निंग म्हणजे इन्कमसुद्धा उत्पन्नसुद्धा कमावल्या जाईल किंवा कमावता येईल. पुढचा प्रश्न आहे विच इज द होस्ट सिटी ऑफ फिफा वर्ल्ड कप फायनल 2026. विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026चा अंतिम सामना कोणत्या शहरात होणार आहे? द आन्सर इज न्यूयॉर्क, न्यू जर्सी. उत्तर आहे न्यूयॉर्क, न्यू जर्सी. न्यू जर्सी इज अ स्टेट ऑफ USA. न्यू जर्सी हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेतील एक राज्य आहे न्यू जर्सी. The governing body of football, FIFA, announced the schedule of the 2026 Football World Cup, which is jointly hosted by Canada, the US, and Mexico, on Monday morning. जी गव्हर्निंग बॉडी आहे फुटबॉलची, जिला आपण फिफा म्हणून ओळखतो, त्यांनी 2026च्या फुटबॉल विश्वचषकाच्या 3 देश त्यांनी ठरवले आहेत. 3 आयोजन करणारे देश आहेत. पहिला आहे कॅनडा, दुसरा आहे US आणि तिसरा आहे मेक्सिको. या 3 देशांमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपच्या मॅचेस होणार आहे. द फिफा वर्ल्ड कप 2026 विल बिगिन ऑन June 11, 2026 in Mexico and conclude on July 19 in US. Mexico's Azteca Stadium will host the opening fixture of FIFA World Cup 2026, while the New Jersey's MetLife Stadium to host FIFA World Cup 2026 final. हा जो 2026चा फिफा वर्ल्ड कप आहे, फिफा विश्वचषक आहे, याची सुरुवात 11 जून 2026ला होईल आणि याची समाप्ती 19 जुलै 2026ला होईल. पहिली मॅच जी आहे ओपनिंग मॅच ती मेक्सिकोच्या अझटेका स्टेडियममध्ये होणार आहे आणि शेवटची मॅच जी होणार आहे या फुटबॉल वर्ल्ड कपची ती न्यूयॉर्कच्या मेटलाईफ स्टेडियम येथे होणार आहे. विथ फिफा वर्ल्ड कप 2026 will see 48 teams vying for the trophy. A total of 104 matches will be played throughout the competition.
या फिफा विश्वचषक 2026मध्ये 48 टीम ज्या आहेत त्या खेळतील या ट्रॉफीसाठी आणि 104 मॅचेस त्यांच्यामध्ये होतील. शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज एक्सपेक्टेड राईज इन कॅन्सर केसेस अप टू इयर 2015 अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनुसार वर्ष 2050पर्यंत कर्करोगाचे प्रमाण किती वाढणार आहे? द आन्सर इज 77%. उत्तर आहे 77%. ही जी इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आहे ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक संस्था आहे. द इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर इज द ऑर्गनायझेशन ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आज इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.